ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे बघा प्रेक्षका हो, असं दाखवण्यात आलं आहे की सायली आणि प्रतिमा बसलेले असतात. तर आता इथे सायलीला काय काय गोष्टी दाखवत असते प्रतिमा. तर आता इथे तेवढ्यात सायली एका चित्राकडे बघते. तर आता ते चित्र बघितल्यानंतर तिला शॉक बसलेलं दाखवलंय. तर आता ती शॉक होऊन म्हणते, हे चित्र? तर आता इथे प्रतिमा म्हणते, अगं हे चित्र तर मीने काढलं होतं, हे तर तिची ड्रॉइंग बुक आहे असं म्हणते ती. तर अजूनच धक्का बसतो सायलीला हे सगळं ऐकून. सायलीला पटणार स्वतःची ओळख असं दाखवलंय प्रोमो मध्ये. तर आता इथे त्याच्यामध्ये लहान असताना तन्वी तिचा फोटो आणि आता सायलीचा फोटो असं दाखवलंय आणि दोघांमध्ये रील बनवलेली आहे प्रेक्षक आणि खूपच धमाकेदार रील सुद्धा आहे. म्हणजे दोघांच्या डोळ्यांची रील आहे बघा प्रेक्षक आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट वात्सल्य आश्रम दाखवला आहे. तर आता सायली वात्सल्य आश्रमामध्ये आलेली असते आणि किचनच्या बाजूला म्हणजेच त्याच्या भिंतीवरती एक चित्र असतं बघा प्रेक्षक हो, मागच्या वेळेला रविराज आणि प्रतिमाने ते बघितलेलं असतं. तर त्या चित्राकडे येऊन थांबते आता इथे सायली ते पुस्तक घेऊन. तन्वीने काढलेलं चित्र आणि मी काढलेलं चित्र सेम कसं काय असू शकतं असं म्हणते आता इथे सायली त्या चित्राकडे बघून. तर आता तेवढ्यातच तिला छोटी तन्वी ते चित्र काढताना सुद्धा दिसते. तिचा पण भास व्हायला लागतो तिला. तर आता सायली तिच्याकडे बघत असते ही मला परत परत का दिसते म्हणून. तर आता इथेच संपतो प्रोमो. 12 आणि 13 जून ला हे दाखवण्यात येणार आहे बघा प्रेक्षक हो, मेन एपिसोड मध्ये. तर आता लवकरात लवकर सायली हीच तन्वी आहे हे स्पष्ट होणार आहे आणि सगळ्यांना हे सत्य कळणार आहे बघा प्रेक्षकांनी. त्या बाजूने प्रिया ही प्रयत्न करत आहे की तिचं मूल घेऊन ती सुभद्रांच्या घरात कशी येणार म्हणून. आणि ह्या बाजूला इथे सायलीला पण गरोदर दाखवलंय आणि आता ती तन्वी आहे म्हणून कळणार. तर आता पुढचं सत्य काय होणार आहे आणि कसं उलगडणार आहेत पुढचे एपिसोड्स हे बघायला मी खूप एक्सायटेड आहे. कारण प्रेक्षक हो, इतक्या वर्षांनी म्हणजे 4 वर्षांनी हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे की सायलीच ही तन्वी आहे म्हणून. तर आता हे बघणं खूप दिलचस्प असणार आहे. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आताचा जो ट्रॅक चालू आहे तो आवडतोय की कसा वाटतोय तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. कारण आता इथे बोरिंग वाटायला लागलेलं आहे ठरलं तर मग. आणि खूप सारे प्रेक्षक नाराज सुद्धा आहेत कारण आता इथे लोकांचं म्हणणं हे आहे की प्रियाला जेलमधून बाहेर काढतील सुभेदार मंडळी जसं त्यांना कळेल की ते गरोदर आहे म्हणून. खरंच प्रेक्षक हो, हे जे दाखवतायत खरंच हे मूर्खासारखं आहे. क्रिमिनल हा क्रिमिनल असतो. ती कुणाची सून असू दे, मुलगी असू देत, काही असू देत, तिला जेलची शिक्षा भोगावीच लागते. खरं हे सारखं सारखं दाखवतायत की कल्पना सायली तिला जेलाबाहेर काढू शकतात, तिला बेल मिळू शकते ती गरोदर असल्यामुळे. त्यामुळे प्रेक्षक हो, खूप जणांना नाराजी आहे या वक्तव्यामुळे आणि सतत वापरलं जातं या सिरियलमध्ये. त्यामुळे लोकांना खूप कंटाळा आलेला आहे या ट्रॅकचा. तर आता इथे प्रिया येणार आहे जेलच्या बाहेर आणि सचिनची मदत घेऊन ती येणार आहे. आणि इथे या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की सायलीला भास्य होत असतात तन्वीचे, ते अजून गडद व्हायला लागतात. कारण आता जे चित्र ती काढलेली असते आश्रमामध्ये, वात्सल्य आश्रमामध्ये, तेच चित्र तन्वीने तिच्या पुस्तकामध्ये काढलेलं असतं. तर आता इथे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की कसं काय दोघेही सेम चित्र काढू शकतात, काहीतरी नक्की असणार असं तिला वाटायला लागतं. आणि जसं ती वात्सल्य आश्रमामध्ये येते तसंच तिची शंका दूर होते आणि तिला परत वाटायला लागतं ह्याच्यात पण कसं काय आमची इतकी साम्यता आहे. आणि ती विचार करू लागते हे कसं काय सतत घडतंय माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत म्हणून. कारण पहिली गोष्ट जी घडली होती ती म्हणजे सायलीने चुकीचं गाणं म्हटलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर म्हटलेलं असतात पूर्णाची की छोटी तन्वी सुद्धा याच 2 ओळी चुकीच्या म्हणायची. तिथून सायलीला ती शंका येत गेली की तीच तन्वी आहे म्हणून आणि वारंवार त्या गोष्टी होत गेल्या बघा प्रेक्षक हो. म्हणजे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सायलीने ज्या ठिकाणी लपून ठेवलेला असतं पूर्णाचीचा जो चष्मा, तो नंतर ते सगळे बघितल्यानंतर ते म्हटलेले असतात की इथेच तर तन्वी पण लपवायची चष्मा आणि प्रतिमामुळे तिला त्या गोष्टी समजू लागल्या होत्या की तीच तन्वी आहे म्हणून. तर ती त्याच शोधामध्ये असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायलीला 2 वेळा वाटलं की कसं काय एवढी साम्यता असू शकते माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये त्या 2 गोष्टीनंतर. तर त्याच्यानंतर अजून ती खोलवर विचार करायला गेली. तर आता तिसरी गोष्ट तेवढ्यातच घडलेली होती. ती म्हणजे ती चिडून जाऊन स्टोरूममध्ये एका बाकाखाली बसली होती. तर प्रतिमा तेव्हाही म्हटली होती की अशीच लहान तन्वी सुद्धा अशीच रुसून येऊन बसायची. तर आता बघा प्रेक्षक हो, तिचा जो डाऊट होता तो अजून क्लिअर झाला होता की तीच तन्वी आहे म्हणून. आणि तिला भास तर होतच असतात छोट्या तन्वीचे. म्हणजे शुभम करोतीचा भास तर तिला सारखाच व्हायचा. म्हणजे पूर्णाची सोबत जे ती म्हणायची रोज संध्याकाळी ते तिला रोजच दिसायचं. आणि ती कॅसेटमधलं गाणं ऐकल्यावर तर अजूनच गडद झालं होतं ते सगळं. तर त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या घटना घडल्या. त्याच्यानंतर जे घडलं ते म्हणजे जे कल्पनांनी दोघांना म्हणजे अर्जुन आणि सायलीला कुलदेवीच्या मंदिराला पाठवलं होतं, तेव्हा सुद्धा सायलीला सगळ्या गोष्टी आठवत होत्या.
म्हणजे इथे त्या आजी बसायच्या, त्या पेरू विकायच्या, तिथे तो कुल्फीवाला होता. हे सगळं तिला आठवलं होतं बघा प्रेक्षकाहो. आणि त्याच्यामुळेच तिला वाटू लागलं होतं, कसं काय मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर तेव्हाच प्रतिमाचा कॉल आला होता आणि प्रतिमा म्हटलेली असते, की तन्वीचं तर ते फेव्हरेट मंदिर होतं आणि ती हट्ट करायची तिथे जाण्यासाठी आणि तिला कोपऱ्यान-कोपरा माहीत होता आणि तिथल्या सगळ्या लोकांनाही तिची ओळख होती, असं म्हटलेली असते ना प्रतिमा. तर आता इथे ते सगळं ऐकून सायलीला परत डाऊट आलेला असतो, की कसं काय एवढी साम्यता असू शकते तिच्या आणि माझ्यामध्ये. आणि तेवढ्यातच एक गुरुजी आलेले असतात आणि सायलीला सांगितलेले असतात, की "तू ज्या मार्गावर जे शोधण्याचा प्रयत्न करतेयस ते तुला लवकरात लवकर कळणार आहे," असं म्हटलेले असतात. आणि त्याच्यानंतर तिचे गणेशाची मूर्तीसुद्धा तिला सापडलेली असते. त्यामुळे तिला हे जो होत असतो ना सारखं-सारखं हिची शंका येत असते, की मीच तन्वी आहे म्हणून. ती शंका तिची आता दूर होत जात असते. तर त्याच्यानंतर आता ही अजून एक नवीन घटना घडलेली आहे, जिच्यामध्ये चित्र मॅच झालेलं आहे. म्हणजे लहानपणी जे तन्वीने चित्र काढलेलं होतं, तेच सायलीने चित्र काढलेलं होतं. ते म्हणजे वात्सल्य आश्रमामध्ये. आणि तन्वी आणि सायलीचं जे चित्र होतं ते सेम टू सेम असल्यामुळे सायलीला परत एक धक्का बसलेला असतो, की एवढी साम्यता आमच्यामध्ये कशी असू शकते? कारण आता इथे चित्र खूप सारे असतात प्रेक्षक आणि असं खूपच कठीण असतं आणि खूप रेअर म्हणजे अशक्यच असं, की 2 चित्र सेम टू सेम असणं तेही दुसऱ्या-दुसऱ्या व्यक्तींनी काढलेली. बघून सुद्धा काढलं तरी ते शक्य नसतं प्रेक्षक हा खूप मोठा पुरावा मिळाला आहे आता इथे सायलीला. तर आता ती पुढे जाऊन काय करणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक कारण आता इथे सायली जे माहेरपणासाठी प्रतिमाच्या घरी गेलेली आहे, रोज नवीन-नवीन गोष्टी उलगडत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बघून तिला रोज नवीन-नवीन आनंद आणि सुखद धक्का बसत आहे. आणि आता तिला कळू लागलं आहे, की तीच तन्वी आहे म्हणून. मात्र आता ती सगळ्यांसमोर कधी ते सत्य आणणार आहे, हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षक कारण आता इथे अजून सायलीला कन्फर्मेशन तर नाही आहे. अजून 2-3 गोष्टी तर अशा दाखवतील, जेणेकरता तिला वाटायला लागेल, की मीच आहे तन्वी म्हणून. अजून तरी तेवढं कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे सीरियलमध्ये. त्यामुळे अजून खूप सारे एपिसोड बहुतेक मला वाटतं 1 महिना तरी लागेल कन्फर्मेशन मिळण्यासाठी. तोपर्यंत प्रिया येऊन काय करेल आणि आता मधुभाऊंचं काय आहे, ते कधी बरे होतील, हे पण बघणं इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षक मात्र आता इथे सायलीला कळल्यानंतर ती तरी सांगू शकणार आहे का, की तिच्यावर सुद्धा हल्ला होणार आहे? हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण ज्यांनी सांगायचा प्रयत्न करतात, की सायली हीच तन्वी आहे म्हणून त्यांचा जीव पहिला घेतला जातो. तर त्यामुळे सायलीला जिवंत ठेवतील का? हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा प्रेक्षक तर तुम्हाला काय वाटतं सायलीचं काहीतरी वाईट करतील का? हे सत्य ती सगळ्यांसमोर आणण्याआधी? तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक आताचा ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टार प्रवाहवरचे आवडते तुमची कोणती मालिका आहे ती सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहवरची? अर्जुन सायली आहे, ईश्वरी अर्णव आहे, की लग्नानंतर होईलच प्रेममधले काव्या पार्थ आहेत, जीवा नंदिनी आहे, की अजून दुसरी कोणती जोडी म्हणजे शौर्य आणि ऊर्जा आहे, की अजून कोणती दुसरी जोडी आहे? हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे एडिट्स बघायला आवडतील त्या कपल्सचे तर नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि फीडबॅक काही द्यायचे असतील तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.